नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो, कारण त्याच्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मोटिवेशन मिळत राहतं. तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे नंदिनी काव्याला सडेतोड उत्तर देत सांगते की घटस्फोट वगैरे मला काहीसुद्धा नको आहे. त्याचबरोबर कशा प्रकारे काव्या ही जीवाला सांगत असते की आपण आत्ता जाऊन सगळ्यांना खरं सांगूयात, प्लीज माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आपण सगळ्यांना हे सांगून टाकू. त्यानंतर प्लीज मला तुझ्याबरोबर राहायचं आहे जीवा. पण जीवा काव्याला कसा नकार देतो. मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला. पण एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे नेमकं काय घडलं आणि कसं घडलं हे तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. तर आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे नंदिनी ही काव्याला म्हणत असते की आता जर मी पार्थकडे फक्त या घरातला एक फॅमिली मेंबर म्हणून नाही बघितलं ना, तर हा जो संसाराचा डोलारा उभा राहिला आहे, दोन संसारांचा आहे, तो अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळून जाईल. कळतंय तुला काव्या? त्यावर लगेच काव्या म्हणते, ताई काय बोलतेस तू? कुठला संसार? याला तू संसार म्हणतेस? याचा अर्थ आपण आयुष्यभर मन मारून जगायचं आहे का? त्यावर नंदिनी म्हणत असते, काव्या तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? आणि हे बघ, जर आपण असं नाही केलं ना तर किती मोठं नुकसान होणार आहे, तुला कळतंय का? अगं, मला जीवाचाही अभिमान आहे आणि पार्थचाही. दोन्ही आपल्या मुलींचं, आपल्या कुटुंबाचं, आईवडिलांचं, सगळ्यांच्याच अब्रूचं रक्षण केलं आहे त्या दोघांनी. त्या एकाच घराण्यातल्या मुलांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची इज्जत राखली आहे, आपल्याशी लग्न केलं आहे. आणि जीवा, तुझं लग्न झालं ते मजबुरीत, पण जीवाने स्वतःहून माझ्या डोक्यावरती हात ठेवला. जेव्हा संपूर्ण जग माझ्या विरोधात गेलं, त्यावेळेस त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्याशी लग्न करायला तयार झाला. आता फक्त तो माझ्यासाठी जीवा नाही आहे, तर माझ्याशी लग्न झालेला माझा नवरा म्हणजेच नंदिनी जीवा देशमुखमधला जीवा आहे. आणि जो नवरा आपल्या बायकोच्या पाठीशी अगदी पहिल्या दिवसापासून खंबीरपणे उभा राहतो, या अशा नवऱ्याला मी तरी नाही सोडू शकत. त्याचबरोबर पुढे नंदिनी काव्याला हेही सांगत असते की आपण जर आता असं केलं ना, तर गावाला जे आपल्या तोंडाला काळं फासायचं राहिलं ते इथे फासून होईल, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे उगाचच्या उगाच आपण असं काही नको करायला. डिवोर्स घेणं हे तुला खूप सोपं वाटतं, पण माझ्यासाठी हे एवढी सोपी गोष्ट नाही आहे, कळतंय तुला? आणि जर जीवाला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे तर मी त्याला नक्की घटस्फोट देईन, पण ठामपणे पहिल्या दिवसापासून बायकोच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या नवऱ्याला मी कधीच नाही सोडणार. माझ्यासाठी त्याचा विश्वासही पुरेसा आहे. आता हे सगळं ज्यावेळेस नंदिनी बोलते त्यावेळेस मालिनीला तिचा खूप अभिमान वाटतो. ती मनातल्या मनात म्हणत असते, हिरा आहेस तू नंदिनी, हिरा. आज पुन्हा एकदा तू सिद्ध केलंस की आमची पारख चुकलेली नाही. त्यानंतर आता मालिनी नंदिनीकडे येते आणि तिला धीर देत असते. त्याबरोबर नंदिनी ही काव्याकडे बघते आणि तिला सांगत असते, मला जे बोलायचं होतं ते बोलून झालं आहे. आता त्यानंतर कोणी काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही हे स्वतःचं स्वतः ठरवायचं, पण माझ्यासमोर पुन्हा डिवोर्स हा शब्द उच्चारायचा नाही. आणि मग ती लगेचच काव्याला चहाचा कप पुढे करते. पण काव्या ही नंदिनीच्या हातातलं चहा घेत नाही, तर ती तिला हातानेच नको आहे मला इतका इशारा करते. त्याबरोबर त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा लगेचच नंदिनीच्या हातातला तो चहाचा कप घेतो आणि त्यातला चहा पितो. त्याबरोबर तो नंदिनीकडे बघत असतो. नंदिनीसुद्धा जीवाकडे बघते. मग जीवा काव्याकडे बघतो, तर नंदिनी ताईच्या हातातला चहा घेऊन जीवा प्यायलेला असतो आणि ही गोष्ट काव्याला खटकलेली असते. तिचे डोळे अगदी तसेच्या तसेच उघडे राहिलेले असतात. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता काव्याला राग येतो आणि ती तिकडनं निघालेली असते. तर दुसरीकडे शारदा ही देवी आईची पूजा करत असते आणि ती देवीला साकडं घालत असते की देवी, माझ्या दोन्ही मुलींच्या आयुष्यात तू जे काही दिलं आहेस ते सगळं त्यांना पचवण्याची शक्ती दे. म्हणजे माझी नंदिनी तर सगळं काही निभावून नेईल, पण माझ्या काव्यालासुद्धा या सगळ्यातून बाहेर पडण्याचं, सगळं सहन करण्याची ताकद दे. आणि मग शारदा तिकडून जात असताना आरतीचं ताट खाली पडतं आणि त्यामधला दिवा हा विझलेला असतो. आता दिवा विझल्याबरोबर शारदा खूप जास्त घाबरते आणि ती देवी आईला म्हणायला लागते, देवी आई, अगं आत्ताच
आत्ताच माझ्या दोन्ही मुलींचं सुख मी तुझ्याकडे मागितलं आणि हा तू मला कसला संकेत दिलास? ही एक आईची कळकळीची विनंती आहे दुसऱ्या आईला. माझ्या दोन्ही मुलींच्या आयुष्यात सगळं सुखा समाधानाचं आणि सुरळीत होऊ दे ग आई. का तू कसला वाईट संकेत देतेस? नाही, मी असं काही बोलणार नाही. हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात आणि जे आपण बोलतो तेच घडत असतं. त्यामुळे मी असं चुकीचं आणि वाईट काहीच बोलणार नाही. माझ्या दोन्ही मुलींच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित होऊ दे आई. त्यांच्या पाठीशी उभी राहा गं. असं सगळं आता आई ही देवी आईसमोर बोलत असते. इतक्यात तिला तिथल्या ज्या धुराने खोकला झालेला असतो आणि ती जोरात छाती पकडते. त्याबरोबर आरुषी त्या ठिकाणी येते आणि म्हणते, आई काय झालं? आणि मग ती पटकन आईला सावरते. त्याबरोबर लगेचच आई ही तिला सांगत असते, अगं मला आरती करताना त्याबरोबर आरुषी खाली पडलेलं ताट बघत विचारते, आणि हे ताट कसं काय पडलं? निरांजनसुद्धा विझालं. त्याबरोबर आई सांगत असते, माझा चुकून धक्का लागला आरती करून मागे फिरताना आणि म्हणून उलटलं ते सगळं. मी साफ करून घेते. त्याबरोबर लगेचच आता आरुषी तिला सांगते, आई अगं काय बोलतेस तू एक काम कर, तू ये इथे बस, आराम कर, ते सगळं मी आवडते. आणि मग आरुषी आईला नेऊन एका जागी बसवते. तर आता काव्या ही रागारागाने खोलीत आलेली असते आणि खोलीत आल्यानंतर ती सर्वात अगोदर दरवाजा बंद करते. त्यानंतर आता तिला नंदिनीच्या बोलण्यातला खडानखडा शब्द आठवत असतो. तिला आठवत असतं की नंदिनीने तिला सांगितलं होतं की जेव्हा माझ्याशी लग्न केलं आणि पार्थने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं तेव्हाच माझी त्यांच्याकडे बघण्याची नजर मेली होती. आणि जर मी असं नसतं केलं तर हा 2 संसारांचा डोलारा जो काही उभा राहिलाय तो पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून गेला असता. मी जीवाला कधीही घटस्फोट देणार नाही. अगं सगळं जग माझ्या विरोधात उभं असताना त्याने माझी साथ दिली. त्याने माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि माझा बायको म्हणून स्वीकार केला. आणि आता नंदिनी जीवा देशमुखमधला जीवा आहे तो. आता फक्त जीवा माझ्यासाठी जीवा नाही तर माझा नवरा आहे. आणि बायकोच्या पाठीशी खंबीरपणे अगदी पहिल्या दिवसापासून उभ्या राहणाऱ्या माझ्या नवऱ्याला मी तरी घटस्फोट देणार नाही. त्याबरोबर हे सगळं आठवून काव्याला त्रास होत असतो. तिला हेही आठवत असतं की नंदिनीने तिला सांगितलं होतं की जर जीवाने स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागितला तर मी त्याला घटस्फोट देईन, पण कोणाच्याही सांगण्यावरून मी त्याला घटस्फोट देणार नाही. माझं बोलून झालंय. जर तरीही कोणाला काही निर्णय घ्यायचा आहे तर त्याने तो घ्यावा, पण माझ्यासमोर पुन्हा पुन्हा सतत डिवोर्स असं बोलायचं नाही. डिवोर्स घेणं हे आजकालच्या काळात खूप सोपं झालं असेल, पण माझ्यासाठी ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. मला वाटत नाही डिवोर्स घेऊन प्रश्न सुटतो. एका दिवसाचा संसार मोडणं ही खरंच खूप क्षुल्लक गोष्ट आहे, पण अंगात हिंमत ठेवून संसार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या अंगात ती हिंमत आहे. मला जीवाचा विश्वास आयुष्यभर पुरून जाईल, कारण तो खूप मोलाचा आहे माझ्यासाठी. आणि जर आता मी घटस्फोट घेतला तर सगळं मातीमोल होऊन जाईल. जीवाने केलेली सगळी कष्ट सगळं पाण्यात जाईल. त्यानंतर आता नंदिनी ही काव्याच्या खोलीकडे आलेली असते आणि ती काव्याला जोरजोरात हाका मारते आणि म्हणत असते, काव्या अगं काव्या ऐक माझं, किमान मला ओ तरी दे, तू काय करतेयस आतमध्ये काव्या? त्याबरोबर काव्या तिकडे येते आणि म्हणत असते, ताई मला नाही बोलायचं तुझ्याशी, प्लीज जा तू इकडनं. त्याबरोबर नंदिनी म्हणते, ठीक आहे नको बोलूस तू, हवं तुला तर माझ्याशी, पण प्लीज खाली चल ना. अगं कालपासून तू काही खाल्लेलं नाही आहेस, तुझ्या पोटात काही अन्नाचा दाणासुद्धा नाही आहे, चल खाऊन घे काहीतरी. त्यावर काव्या म्हणते, मला काही नाही खायचं आहे ताई, तू जा आणि तू पोटभर जेवा ताई, पोटभर जेव. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, पोटभर जेव का? बरं ठीक आहे, मी पोटभर जेवते बस. काव्या अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का? जर तू खाल्लं नाहीस तर माझ्या घशाखाली घास उतरेल का? प्लीज चल ना जेवायला, असं नको वागूस, कालपासून काही खाल्लेलं नाही आहेस. त्याबरोबर काव्या ही दरवाजा उघडते आणि म्हणत असते, नाही यायचं आहे मला. त्यावर नंदिनी म्हणते, काव्या मी तुझी मोठी बहीण आहे, तू माझं नाही ऐकणार का? त्यावर काव्या म्हणते, तोच तर प्रॉब्लेम आहे ना ताई, नाहीतर मी तर तुला, असं म्हणत ती हळूच तिचा हात वरती उचलते. त्याबरोबर नंदिनीला हे बघून खूप वाईट वाटतं आणि ती म्हणत असते, काल परवापर्यंत मी तुझी मोठी बहीण आहे याचा तुला अभिमान वाटत होता काव्या, आणि आज तू हे. त्याबरोबर काव्या म्हणत असते, जाऊ दे ग ताई, तुला माझं दुःख नाही कळणार. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, का नाही कळणार मला तुझं दुःख? सांग ना, तुझं दुःख असं केवढं मोठं आणि कोणतं आहे ते? मला जर नाही कळण्यासारखी गोष्ट आहे तर तू स्वतः समजावून सांग मला. त्याबरोबर काव्या म्हणत असते की
नाही कळणार तुला ताई, तेच तर म्हणते ना, नाही कळणार तुला. ज्या ताईला माझ्या एका हॅलोमधून माझा अख्खा दिवस कसा गेलाय हे कळायचं, माझ्या डोळ्यात बघून तिला समजायचं मी खुश आहे का नाही, माझ्या डोळ्यात बघून मला काय हवं हे ती ओळखून घ्यायची. आज माझ्या त्याच ताईला मी एवढं सगळं समजावून सांगते तरी कळत नाही आहे मला काय हवं आहे. त्याबरोबर नंदिनी ही ती काव्याला समजावत असते की काव्या, तू आता फक्त स्वतःचा विचार करतेस ना, म्हणून हे असं काहीतरी बडबडते. पण मी फक्त स्वतःचा विचार नाही करत आहे, तर मी आपला दोघींचाही विचार करते. त्याबरोबर काव्या ही नंदिनीला विचारत असते, दोघींचा विचार कसा काय? त्यावर नंदिनी ही तिला समजावून सांगत असते की हे बघ काव्या, वेळ हीच सध्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असा आक्रोश करून आरडाओरडा करून काहीसुद्धा मिळणार नाही आहे. त्यावर पुढे ती सांगत असते की या सगळ्याने आपल्या मनासारखं घडणार आहे का? त्यावर काव्या म्हणत असते, नाही घडणार ना मनासारखं. मग मनासारखं घडायला काय करायचं ते तूच सांग ना. त्याबरोबर नंदिनी म्हणते, आपल्याला जे मिळालं आहे, देवाने जे पदरात टाकलं आहे ते स्वीकारायचं. मग बघ हळूहळू सगळं आपल्या मनासारखं होतं. फक्त भांडण करून वाद करून काहीसुद्धा मिळणार नाही आहे काव्या, तुला का कळत नाही आहे? त्याबरोबर आता मात्र काव्याला नंदिनीचं काहीच पटत नसतं. नंदिनी म्हणत असते, मला मान्य आहे तुला सध्या मी जे काही बोलते त्यातलं काहीच पटणार नाही, पण हळूहळू तुलासुद्धा माझं मत पटायला लागेल. फक्त तू हे सगळं काही स्वीकारायची तयारी ठेव मनात. बघ सगळं काही लवकरच चांगलं होईल. आणि तू माझ्याशी अशी काय बोलतेस जसं की माझं लग्न माझ्या मनाप्रमाणे झालं आहे आणि तुझंच फक्त तुझ्या मनाच्या विरुद्ध झालं आहे. त्याबरोबर काव्या दरवाजा बंद करून घेते आणि मनात म्हणत असते, ताई नाही कळणार गं तुला माझं मन, नाही कळणार तुला माझं दुःख. आणि मग लगेचच काव्या ही नंदिनीला म्हणत असते, जा गं ताई तू इथून. त्याबरोबर नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि बिचारी नंदिनी रडायला लागते. ती काव्याला खूप रिक्वेस्ट करत असते, काव्या चल चल चल. पण ज्यावेळेस काव्या तिच्या अंगावरती ओरडते त्यावेळेस मात्र ती काही न बोलता डोळे पुसते आणि मग रडत रडतच तिकडनं खाली येत असते. तर आता नंदिनी गेल्याबरोबर लगेचच काव्या ही जीवाचा फोन ट्राय करते. आता मात्र काव्याला वाटलेलं असतं की जीवा हा आपला फोन पटकन उचलून घेईल, पण जीवा हा काव्याचा नंबर बघतो आणि फोन उचलत नाही. उलट तो फोन कट करतो आणि मोबाईल हातात घेऊन उभा असतो. आता काव्या ही पुन्हा जीवाला कॉल करते. यावेळेस काव्या ही म्हणत असते, उचल 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 प्लीज प्लीज उचल. आणि त्याच वेळी बरोबर सेकंड कॉल असल्यामुळे जीवाचा सुद्धा नाईलाज होतो आणि जीवा तो फोन रिसीव करतो. त्याबरोबर लगेचच आता जीवा हा अगदी रूडली काव्याला विचारत असतो, काय आहे? त्याबरोबर काव्या ही जीवाला सांगत असते, जीवा ऐक ना प्लीज, मला फक्त 5 मिनटं हवी आहेत तुझी, मला 5 मिनटं बोलायचं तुझ्याशी, प्लीज फक्त 5 मिनटं दे मला. आता जीवा नाही एवढं म्हणतो आणि फोन कट करत असतो. त्याबरोबर काव्या म्हणते, जीवा प्लीज फोन कट करू नकोस, प्लीज प्लीज ऐकून घे माझं, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे आजवरच्या, प्लीज ऐक ना जीवा, मला फक्त 5 मिनटं हवी आहेत तुझी, 5 मिनटं येऊन भेट ना मला प्लीज जीवा. त्याबरोबर मात्र आता जीवाचाही नाईलाज होतो आणि जीवा हा काव्याला म्हणतो, ठीक आहे एक काम कर, आपल्या गच्चीवरती येऊन भेट मला. आणि मग लगेचच तो फोन कट करून टाकतो. आता मात्र पाहणं हे रंजक ठरणार की नेमकं काव्या जीवाला काय सांगणार, कशासाठी तिने गच्चीवरती भेटायला जीवाला बोलवलं आहे आणि काव्य जे काही सांगणार ते जीवाला एक्सेप्ट होईल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता पुढे आपण असं पाहतो की इकडे आता जीवा आणि काव्याने एकमेकांना भेटायला गच्चीवरती बोलावलेलं आहे आणि ते दोघं एकमेकांना भेटण्यासाठी गच्चीवरती गेलेले सुद्धा असतात. गच्चीवरती कडक ऊन असतं आणि त्या उन्हातच ते दोघं जण उभे असतात. तर दुसरीकडे रम्या आणि तिची आई म्हणजेच वसू या दोघींनी सुद्धा आता नंदिनी आणि काव्या यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी एक नवीन प्लॅन बनवलेला असतो आणि तो म्हणजे असा की नंदिनीने काव्याची समजूत काढण्या अगोदरच तूच जाऊन काव्याचं डोकं भडकव, तिचं ब्रेन वॉश कर, असं लगेचच वसुंधरा ही रम्याला सांगत असते. आता रम्या म्हणते, तू काही काळजीच करू नकोस, बघच मम्मा मी कसं आणि काय काय करते ते. आता खरं तर हे सगळं काही वसुंधरा आणि रम्या चांगुलपणाचा आव आणून करत असतात, पण त्या दोघी नालायक आहेत हे आपल्या सगळ्यांना आधीपासूनच माहीत आहे, कारण त्याच मालिकेमध्ये विलन ठरणार आहेत. तर पुढे आपण असं पाहतो की इकडे रम्याला पटलेलं असतं की ती जाऊन काव्याचं ब्रेन वॉश करणार आहे. तर दुसरीकडे काव्या ही जीवाला म्हणत असते, जीवा
ऐक ना प्लीज, माझं ऐक. आपण आत्ता खाली जाऊया आणि आपल्या सगळ्या घरच्यांना ही गोष्ट सांगून टाकूया जीवा, की आपलं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आपण जीवापाड प्रेम करतो एकमेकांवर. हे नको ना लग्न बिग्न, प्लीज चल ना माझ्याबरोबर जीवा, असं म्हणत आता काव्या ही जीवाचा हात आपल्या हातामध्ये घेते. पण बरोबर त्याच क्षणी जीवा हा काव्याचा हात झटकवून देतो आणि काव्याला सांगत असतो, काव्या, आता आपल्यामध्ये ते नातं उरलेलं नाही आहे. आता माझा तुझ्यावर ना तुझा माझ्यावर कोणत्याही प्रकारचा हक्क आहे. आता तू फक्त माझ्या मोठ्या भावाची बायको आहेस. त्याबरोबर हे ऐकून मात्र काव्याला खूप मोठा, अगदी खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आणि मग ती आता जीवाला म्हणत असते, जीवा काय बोलतोयस हे? तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करत जा. मित्रांनो, तुम्हाला पुढच्या प्रत्येक मालिकेचं नोटिफिकेशन हवं आहे, त्यामुळे मालिका पाहून झाल्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन प्लीज प्रेस करत जा. व्हिडिओला लाईक यासाठी करत जा जेणेकरून तुमच्या लाईकमुळे आम्हाला कळत जाईल की तुम्हाला व्हिडिओ किती आवडला आहे, आणि त्यामुळे अशा छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येताना आम्हाला छान वाटत असतं, मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक आठवणीने करत जा. आणि आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या 2 गोष्टी, त्या म्हणजे अशा की कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला नेमकी कोणती जोडी आवडते. तुम्हाला कोण आवडतं, जीवा आणि नंदिनी की काव्या आणि पार्थ? आणि काव्या जे काही नंदिनीला सांगते की आपण घटस्फोट घेऊया, वेगळे होऊया, मोकळे होऊया, ती हे सगळं काही योग्य बोलते की काव्याचं चुकीचं आहे आणि नंदिनीचं बरोबर आहे, ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता गच्चीमध्ये येऊन नंदिनीने जीवा आणि काव्या या दोघांचंही बोलणं ऐकलेलं आहे. त्यानंतर आता नंदिनी काय निर्णय घेणार, ती आता जीवाला घटस्फोट देईल का, की जीवा नंदिनीला समजावून सांगेल आमच्यात असं काही आत्ता नाही आहे, आणि मग नंदिनी जीवावरती विश्वास ठेवेल आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमाला बहरायची सुरुवात होईल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता मित्रांनो, जीवा आणि नंदिनीची लव्ह स्टोरी तर कशी सुरू होणार याचा आपण अंदाज बांधूच शकतो, पण पार्थ आणि काव्याचं नेमकं नातं कसं सुरू होणार हे पाहणं खूप रंजक ठरेल. कारण आत्तापर्यंत जीवा आणि नंदिनी हे दोघंजण एकमेकाबरोबर बोललेले तरी आहेत किमान, आणि नंदिनी ही खूप समजूतदार आहे आणि जीवासुद्धा शांत स्वभावाचा आहे. त्यामुळे जीवा हा नंदिनीबरोबर जुळवून घेण्याचा किमान प्रयत्न करेल, आणि नंदिनी ही अगदीच चांगली मुलगी असल्यामुळे तीसुद्धा जीवाला समजून घेण्याचा, पुरेपूर साथ देण्याचा प्रयत्न करेल. हे तर आपल्याला आजच्या एपिसोडमधून कळलेलंच आहे. पण काव्याचं तसं नाही आहे. काव्या ही खूपच करिअर ओरिएंटेड मुलगी आहे. तिला तिच्या फ्युचरच्या व्यतिरिक्त, तिच्या करिअर व्यतिरिक्त फारसं काही कळत नाही. तिला तिच्या पुढे जगच ठेंगणं वाटतं. मग आता तुम्हाला काय वाटतं की अशा काव्याबरोबर बिचारा साधा सरळ पार्थ कसा काय संसार करू शकेल, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला काव्य आणि पार्थची जोडी कशी काय वाटली तेही सांगायला विसरू नका. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचा मित्रपरिवार त्याचबरोबर कुटुंबीय यांना नक्कीच व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक मालिकेचे अपडेट हे त्यांना मिळायला हवं आणि त्यांनासुद्धा तुमच्याचप्रमाणे असाच छान छान मालिकेंचा आनंद घेता यायला हवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.